नमस्कार मित्रांनो, आज आपण खानापूरमध्ये आलेलो आहे. इथे एक भुईकोट किल्ला आहे. तो किल्ला पाहण्यासाठी व त्या किल्ल्याची माहिती घेण्यासाठी आज आपण खानापूरमध्ये आलेलो आहे. ही पहा कमान. इथे एक तोफ आहे. इथे लिहिलेले आहे शके 1692 मित्र असे लिहिलेले आहे. व इथे एक तोफ आहे सन 1919 असे लिहिलेले आहे. तर मित्रांनो, पूर्वी ही जी कमान दिसते ना, त्या कमानीच्या आतून पूर्वी खानापूर सुरू होत होते. तर मित्रांनो, या ज्या आपण 2 तोफा मगाशी पाहिलेत ना, या तोफा 4 ते 5 महिने झाले नगरपंचायतीमार्फत इथे आणलेले आहेत. तर मित्रांनो, इथे एक मातीचा बुरुज आहे. फारच मोठा असा हा बुरुज आहे. तर मित्रांनो, स्वराज्यावर जेव्हा खान चालून आलता, त्यांचा मुक्काम जिथे पडला ना, त्याला खानापूर असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याची पाठीमागे आलेलो आहे. हा बुरुज आकाराने फारच मोठा असा आहे. या बुरुजाचा पूर्वी टेहळणीसाठी व म्हणजे शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी असा उपयोग केला जायचा. हे पहा, फारच मोठा असा बुरुज आहे. आपण वर जाऊ शकत नाही कारण की वर झाडी वगैरे असं खूपच अडचण आहे. साप साप विंचू अशांची भीती आहे ना, त्यामुळे आपण वर जाऊ शकत नाही. हा पहा. तर मित्रांनो, एवढे वर्ष होऊनही हा बुरुज सुस्थितीत आहे, कारण की या बुरुजाला चुना व जनावरांची हाडे व दगड याचा उपयोग केल्यामुळे हा भक्कम स्थितीत आहे. पाऊस जरी आला तरी अजून हा भक्कम स्थितीत आहे. तर मित्रांनो, आता हा बुरुज आम्ही तुम्हाला फिरून दाखवतो. चला. हा पहा, आकाराने फारच मोठा असा हा बुरुज आहे. या बुरुजाच्या आसपास झाडे फारच अशी वाढलेली आहे, त्यामुळे आपण वर जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, इथे या बुरुजाच्या भिंतीवर सिंहाचे एक चित्र कोरलेले आहे. व या बुरुजाची जी भिंत आहे ना, ही भिंत ही अजून सुस्थितीत आणि मजबूत आहे. चला. तर मित्रांनो, या किल्ल्याच्या पैतीशी हे श्री गजानन मंदिर म्हणून मंदिर आहे. तर चला दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. गणपती. तर मित्रांनो, इथे हा एक भैया आपल्याला गाठ पडलेला आहे. हा भैया आता तुम्हाला या किल्ल्याची थोडीफार माहिती सांगेल. नमस्कार, माझे नाव राहुल पाखरे संजय आहे. या किल्ल्यामध्ये अफजल खान होते. खानापूर हे नाव अफजल खानाच्या नावानं पडलेले आहे. ह्याच्यावर कोण जात नाही. तर मित्रांनो, हा भैया आता आपल्याला माहिती देणार आहे
सांग भैया. माझं नाव अंकुश चंद्रकांत पाखरे आहे आणि यो बुरुज आहे ना लई काळापूर्वीचा आहे आणि ह्यो शिवाजी महाराजांच्या काळाचा पूर्वीचा असून ह्याच्यामध्ये माणसं पण पुरलेली आहेत आणि यो आधी अफजल खान असतो ना आधी ही जागा सगळी खानापूर अफजल खानाची होती म्हणून या गावाचं नाव खानापूर पडलं. अफजल खानाला जसं मारलेलं तेव्हापासून नाव खानापूर पडलं या गावाचं. धन्यवाद. फारच छान पद्धतीने या भैयाने माहिती सांगितली. धन्यवाद भैया. हा. तर हे सर्व मित्र आता आपली नावं सांगत आहेत. माझं नाव अंकुश चंद्रकांत पाखरे आहे. कसं कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला चांगलं वाटलं आणि तुम्ही आमच्या गावात येऊन अशी बुरुजाची माहिती सांगितली आणि कमानीची माहिती सांगितली म्हणून खूप चांगलं वाटलं. माझं नाव राहुल पाखरे आहे. तुम्ही आम्हाला भूवाट त्याच्याबद्दल आम्हाला प्रश्न विचारले त्याच्याबद्दल चांगलं वाटलं. रुद्र वैभव खादे. युवराज पाखरे. नाव नाव सांग. ऋषी आकाश ठोंबरे. हा? ऋषी आकाश ठोंबरे. ठीक आहे. तुम्ही काय सांगता? तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खानापूर मधील या भुईकोट किल्ल्याची माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या संस्कृती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व काही चुकले असेल तर माफ करा. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.